नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मुलांसाठी मराठी बालभारती विषयातील कविता 21वी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही समजून घेणार आहोत. सगळ्या मुलांनी पुस्तक काढायचं आहे. पुस्तकातील कविता 21वी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, कवयित्री सुकन्या आगाशे. बघा मुलांनो, ह्या कवितेचं शीर्षक आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. म्हणजे ह्या कवितेतून कवयित्री सुकन्या आगाशे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्या तुम्हाला सांगता आहेत की मुलांनो, प्रश्न विचारत राहा, सतत प्रश्न विचारत राहा. तुमच्या मनाला जे प्रश्न पडतात, तुमच्या मनात जे प्रश्न येतात ते तुम्ही विचारत राहा. जेव्हा तुम्ही असे वेगवेगळे प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला त्या उत्तरांच्या माध्यमातून माहिती मिळते आणि त्यामुळेच तुमच्या ज्ञानात भर पडते. जशी आपल्या ज्ञानात भर पडत जाते तशी आपली प्रगती होत जाते. आणि म्हणून कवयित्री सांगतात की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. म्हणजेच हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मुलांना त्यांनी दिलेला आहे. मग आता ते आपल्या कवितेतून काय सांगत आहे ते आता आपण समजून घेऊया. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. बघा मुलांनो, कवयित्री आपल्याला सांगत आहेत की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. म्हणजे हे असं का घडलं, ते तसं का घडतं, हे असं का होत नाही, ते तसं का होत नाही, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतात. त्यावेळेस ते प्रश्न लगेच विचारत चला. असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही. कारण आपली शिकण्याची प्रक्रिया, आपलं हे शिकणं हे सतत चालू असतं, हे कधीच संपत नाही. आणि म्हणून प्रत्येक निरीक्षणातून, प्रत्येक अनुभवातून आपल्याला जे काही शिकायला मिळतं, जे काही समजतं, त्यातनं सुद्धा पुन्हा नवे नवे प्रश्न निर्माण होतात. ते सुद्धा तुम्ही विचारत राहा, कारण त्यातनंच तुमचं शिक्षण होणार आहे. आणि शिक्षण हे कधीही संपत नाही, शिक्षण हे कधीही थांबत नाही. होऊ द्यात लाख चुका. म्हणजे प्रश्न विचारताना, माहिती मिळवताना, ज्ञान वाढवताना तुमच्या जरी काही चुका झाल्या तरीही चालतील, अगदी लाख चुका झाल्या तरी चालतील, पण मात्र तुम्ही प्रश्न विचारायचं थांबू नका. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. बघा पुढे ह्या कडव्यामध्ये कवयित्री सुकन्या आगाशे सांगता आहेत की तुम्हाला असे सुद्धा प्रश्न पाहिजे, की तुम्हाला असे सुद्धा प्रश्न पडले पाहिजेत की कुत्र्याची शेपूट वाकडीच का आहे. आता इथे बघा बरं, पेंग्विनचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. या पेंग्विनची मान किती आखूड आहे, तोकडी म्हणजे आखूड. मग ती मान त्याची आखूड का आहे, हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. ही पेंग्विनची मान तोकडी का आहे, आखूड का आहे, हे सुद्धा प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. तुम्ही सर्वजण क्रिकेट खेळतात. क्रिकेट हा खेळ सगळ्यांनाच आवडतो. पण ही क्रिकेट खेळण्याची बॅट सुद्धा लाकडी आहे. मग ती लाकडीच का आहे, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. आणि साप जो सरपटत चालतो, सरपटत चालताना सुद्धा तो वेडावाकडा का चालतो, त्याची चाल अशी वाकडी वाकडी का आहे, असे प्रश्न तुम्ही विचारायला हवेत, असे प्रश्न तुम्हाला पडायला हवेत. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. वटवाघूळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वटवाघूळ हे रात्री उडतात, रात्री फिरतात. मग ते दिवसा कुठे जातात, काय करतात,
हे प्रश्न आपल्याला पडायला हवे. मग ते रात्रीच का उडतात, रात्रीच का फिरतात, असा प्रश्न आपण विचारायला हवा. मासे पाण्यात तरंगतात. तरतात म्हणजेच तरंगतात. मासे पाण्यात तरंगतात. मग पाण्यात का तरंगतात? हा प्रश्न कधी विचारला का? हा प्रश्न कधी पडला का? नसेल पडला, नसेल विचारला, नसेल पडला, नसेल विचारला, तर तो प्रश्न विचारा. असे प्रश्न तुमच्या मनाला पडू द्या. पतंग दिव्यावर मरतात का? आता पतंग हा एक छोटा कीटक आहे आणि आपण जो देवाजवळ दिवा लावतो त्या दिव्याची जी ज्योत असते त्या ज्योतीवर हा कीटक छोटासा आपला प्राण देत असतो. मग हे दिव्यावर का मरतात? हाही प्रश्न तुम्ही विचारा. काजवे चमचम करतात का? आपल्याला रात्रीच्या अंधारात काजवे सुद्धा दिसतात. मग त्यांचा जो चमचमणारा लाईट असतो त्यांच्यामध्ये किंवा त्यांचा जो प्रकाश असतो, चमचमणारा जो प्रकाश असतो, त्या प्रकाशामुळे आपल्याला काजवे अंधारात उठून दिसतात. मग ते रात्रीच का दिसतात? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे आणि तुम्ही तो विचारायला हवा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? बघा, कवयित्री सुकन्या आगाशे पुढे आपल्याला असं म्हणता आहेत की आपल्याला सगळ्यांना खोकला येतो. खोकला यायला लागल्यानंतर आपल्याला मधनं खोकल्याची उबळ येते. खोकल्याची उबळ येते म्हणजे एकसारखा लगातार खोकला येत राहतो आणि तो खोकला लवकर थांबत नाही. आपल्याला त्या खोकल्याचा त्रास व्हायला लागतो. मग अशी खोकल्याची उबळ का येते? आपल्याला सगळ्यांना सर्दी होते. वर्षातनं एकदा तरी आपल्याला सर्दी होते. मग सर्दीमध्ये आपलं नाक का गळतं? आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांचा, फुलांचा वास येतो. मग हा वास मेंदूला कळतो का? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. आणि जेव्हा आपल्याला उचकी लागते तेव्हा आपण पटकन म्हणून जातो, अगदी सहजतेने म्हणून जातो, कोणीतरी आठवण काढली हा. मग आठवण काढल्यावरच उचकी लागते, हे खरं आहे का? खरंच असं घडतं का? असं होतं का? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत आणि आपण ते विचारायला हवे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का? जीवसृष्टी आणखी कुठे असेल का? माणसासारखा माणूस होईल का? बघा, पुढच्या कवितेमध्ये कवयित्री सुकन्या आगाशे यांनी अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण केलेला आहे. त्या असं सांगत आहेत की तारे रंगीत असतात का? दिवसा तारे दिसतात का? हे जसे प्रश्न आहेत पृथ्वीवर ज्याप्रमाणे जीवसृष्टी आहे त्याचप्रमाणे अजून कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे? पृथ्वीवर ज्याप्रमाणे माणूस आहे त्याप्रमाणेच माणूस अजून कोणत्या ग्रहावर आहे का? माणसासारखा माणूस होईल का? असा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे. कारण त्यांच्या मनात हे सगळे प्रश्न आले आणि त्यांना असं वाटतं की मुलांच्या मनात, बालमनात सुद्धा असे असंख्य प्रश्न असतात. तर आपण ते विचारायला हवेत, आपण त्यांची माहिती मिळवायला हवी. ह्या कवितेमधून कवयित्री आपल्याला असंही सांगू इच्छितात की प्रश्न विचारणं, मनामध्ये प्रश्न निर्माण होणं हे आपल्या विकासासाठी, आपल्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक वस्तूकडे, प्रत्येक घटनेकडे बारकाईने बघतो, तिचं निरीक्षण करतो. आपण जे काही वाचन केलेलं असेल त्यावर सुद्धा आपण विचार करतो. मग जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण बोलायला हवं, त्यांची उत्तरं मिळवायला हवी. म्हणजे आपण निरीक्षण करतो, त्यामुळे आपल्या विचार प्रक्रिया सुरू होते. विचार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपलं कुतूहल वाढतं. हे असंच का घडलं, ते तसंच का घडलं, तारे रंगीत का नाही, तारे दिवसाच का दिसत आहेत, कुत्र्याचं शेपूट वाकडच का आहे, असे जेव्हा कुतूहल आपल्या मनामध्ये निर्माण होतं
आपल्या मनात एक प्रकारची जिज्ञासा निर्माण होते. जिज्ञासा म्हणजेच एखाद्या गोष्टीमागील कार्यकारण भाव, त्याचं कारण मीमांसा जाणून घेण्याची जी वृत्ती आहे, जी सवय आहे, त्याला म्हणायचं जिज्ञासा. मग एखाद्या गोष्टीमागील, एखाद्या क्रियेमागील, एखाद्या घटनेमागील कारण आणि कार्यकारण भाव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. आणि लहान मुलांच्या वयामध्ये निरीक्षण शक्ती, निरीक्षण क्षमता अफाट असते. मोठ्या मोठ्या माणसांच्या मनात येणार नाहीत अशा कल्पना लहान मुलांच्या मनामध्ये येऊन जातात. मोठ्या माणसांना सुचणार नाही अशा अफाट कल्पना, विचार लहान मुलांना सुचतात. कारण त्यांचं माहिती मिळवण्याची क्षमता त्या मुलांची सर्वात जास्त असते. आणि म्हणून कवयित्री म्हणतात की तुम्ही तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी सतत निरीक्षण करत राहा, तुमच्यामध्ये कुतूहल निर्माण होऊ द्या आणि तुम्ही सतत प्रश्न विचारत राहा. प्रश्न विचारण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहनच ह्या कवितेतून मुलांना मिळालेलं आहे. आणि मुलांनी प्रश्न विचारावेत, मुलांनी त्यातून माहिती मिळवावी, तर त्यांचं ज्ञान वाढेल आणि तरच त्यांचा विकास आणि प्रगती होऊ शकेल. हा एक मोलाचा संदेश कवयित्री सुकन्या आगाशे यांनी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ह्या कवितेतून दिलेला आहे. मुलांनो, सगळ्यांना कविता समजली का? आता आपल्याला या कवितेचं छान लयीमध्ये गायन करायचं आहे. सगळ्यांनी आधी कवितेचं गायन ऐकायचं आहे आणि मग कवितेचं गायन करायचं आहे. गायन करताना सुद्धा पुस्तक समोर ठेवा, पुस्तकात बघून ते ऐका आणि त्याप्रमाणे गायन करा. धन्यवाद. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? शिकणे कधी संपत नाही, हो द्या लाखच का? शिकणे कधी संपत नाही, हो द्या लाखच का? हो प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची तलवार वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? वटवाघळे रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? ला 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 ला. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदू